पनवेलमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघातांना दररोज वाहन चालकांना सामोरे जावे लागत आहे। मात्र रविवारी संध्याकाळी 4:45 वाजण्याच्या दरम्यान पळसपे ते JNPT या मार्गावरून दुचाकीने जात असताना एका 24 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे। ही तरुणी दुचाकीवरून तिच्या मित्रासोबत पळसपे ते JNPT मार्गावरील नांदगाव पुलावरून जात असताना पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकीचे चाक आदळल्याने दोघेही दुचाकीवरून खाली कोसळले। याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली 24 वर्षीय तरुणी ठार झाली। या मृत तरुणीचे नाव मानसी रोकडे असे असून मुंबई येथील भायखळा घोडपदेव येथील म्हाडा वसाहतीमध्ये राहणारी मानसी तिचा मित्र आदेश लाड याच्यासोबत माथेरान ते मुंबई असा दुचाकीवरून प्रवास करून घरी येत असताना रविवारी हा अपघात झाला। पळसपे ते JNPT मार्ग हा काँक्रिटीकरणाचा बांधला असला तरी त्यावरही ठिकठिकाणी खड्डे आहेत। नांदगाव पुलालगत असलेल्या मोठ्या खड्ड्यात आदेश चालवत असलेल्या दुचाकीचे चाक आदळल्याने दोघेही रस्त्याच्या उजव्या बाजूला उडवले गेले। याच दरम्यान आदेशच्या दुचाकी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली मानसीचे शरीर आले आणि यात मानसीचा चेहरा, पाठ, मान यावर भरधाव ट्रेलरचे चाक गेल्याने ती ठार झाली। वाहन चालक कोणतीही वैद्यकीय मदत न करता तिथून पळून गेला। पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मात्र रस्त्यावरील खड्डे वेळीच बुजवले असते तर मानसीचे प्राण वाचले असते। हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो। सरकारी प्राधिकरणाविरोधात कोणतीही कारवाई पनवेल शहर पोलिसांकडून केली जात नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। यासोबतच पोलीस ट्रेलर चालकाचा शोध देखील घेत आहेत। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।